महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मराठा आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाडा दौरा निघाला होता आणि या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील या क्रांती चौकामध्ये या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे आणि त्याचबरोबर आज जे काही मनोज जरांगे यांनी जे काही अल्टिमेटम दिलं होतं, आजचा शेवटचा दिवस आहे, तर आपण या काही मराठा बांधवांशी बातचीत करणार आहे। नेमकं काय त्यांची मागणी आहे आणि आज अल्टिमेटम संपल्याने नेमके काय त्यांच्या भावना आपण बघू शकतो। क्रांती चौकातील हे स्टेज आहे ज्या ठिकाणी या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी भगवे झेंडे असो किंवा पोस्टर असो, या ठिकाणी पूर्णपणे भगवमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगरचा महत्त्वाचा समजला जाणारा क्रांती चौक आता पूर्णपणे भगवामय झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत या ठिकाणी काही बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। दादा, काय सांगाल, आता जे काही गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे सातत्याने लढा देत आहे, मात्र सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला होता आणि आज तो वेळ संपतोय। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मनोज जरांगे पाटील यांचं जे आता शेवटचं आमरण उपोषण झालं, शंभूराजे देसाई साहेब आणि संदीपान भुमरे साहेब हे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडायला गेले होते। मनोज जरांगे पाटील यांनी शंभूराजे देसाई साहेबांवर विश्वास ठेवला होता। त्यांनी सांगितलं होतं आम्ही मराठा समाजाला येत्या 13 जुलैपर्यंत आरक्षण देऊ आणि त्या बेसवर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडलं होतं, पण सरकारला जाग आली नाही। 1 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांचा दौरा सुरू होणार होता, पण प्रकृती अस्वस्थामुळे झाला नाही। 6 जुलैपासून मराठ्यांचा ढाण्या वाघ हा हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, बीड आणि लातूर या ठिकाणून कर्जत आज छत्रपती संभाजीनगरला येत आहे आणि इथली खासियत अशी आहे, 13 जुलैचा अल्टिमेटम आज संभाजीनगरला संपतोय आणि याच ठिकाणी 9 ऑगस्ट 2016 ऐतिहासिक क्रांती मोर्चा निघाला होता। कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाल्यावर मराठा समाज एकवटला होता। आम्हाला नेतृत्व नव्हतं, पण आता नेतृत्व भेटलं आणि आज याच ठिकाणी अल्टिमेटम संपतोय। सरकारला अजूनही हात जोडून विनंती आहे, सरकार मायबाप आरक्षण द्या, नाही तर 288 मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जर दगडाला शेंदूर फासायचं सांगितलं तर हे मराठे फासतील। एकालाही गुलाल लागू देणार नाही। येणाऱ्या 7 पिढ्या तुमच्या राजकारणापासून हद्दपार करू। मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याचा पोरग आज तुमच्या झटतोय। मी महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना सांगतो की आपण लाखोंच्या संख्येने यायचंय। आज जर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले नाही, जर मराठा हरला, पानिपत हरलं, मराठ्याला ठपका ठेवला जातो। आज 13 जुलैला दाखवून द्यायचंय मनोज जरांगे पाटील या सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याच्या पोराच्या पाठीमागे किती कोटीना समाज बांधव आहे आणि आमच्या सोबत 18 पगड जातीचे मुस्लिम समाज, दलित समाज, धनगर समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज 18 पगड जातीचे याचा प्रत्येक जिल्ह्यात मी बघितलेला आहे। मुस्लिम बांधव आमच्या रॅलीला कडे करतात, चहा नाश्त्याची सोय करतात, दलित बांधव आमच्या रॅलीला कडे करतात। आम्हाला संरक्षण देण्याचं त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच तुमचं म्हणणं बरोबर आहे, सर्व बांधव तुमच्या सोबत आहे। मात्र सरकारने जो काही अल्टिमेटम दिला होता त्या दरम्यानच्या काळामध्ये महिनाभरामध्ये काही चालचाली झाल्याच दिसलं नाही। तुम्हाला काय वाटतं, आज काही निर्णय होईल का? प्रत्येक गावात सर 90% मराठा समाज आहे। आम्हाला भीक मागायची गरज नाही, पण सरकारला आम्हाला राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण सरकार जर देत नसेल तर 90% मराठा समाज आहे। मराठ्यांनी 1 शिक्का जर मतदान केलं, 288 मतदारसंघामध्ये मराठ्यांचं सरकार मनोज जरांगे पाटील सांगतील ते शेतकरी कष्टकऱ्याचं सरकार आम्ही आणू शकतो। आम्ही किती दिवस भीक मागायची, आम्ही किती लाचारी पत्करायची, तुम्ही आम्हाला हलक्यात घेतलं। मराठ्यांचा ढाण्यावाग मराठवाड्यात तुम्ही बघितलं, 15 लाख। मी 6 जुलैपासून कालपर्यंत जालन्यापर्यंत मी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे आणि आताही मी जालन्याला चाललेलो आहे मनोज जरांगे पाटील यांना घ्यायला। अरे तुम्ही आज संभाजीनगर मध्ये देख लेना आंखों से मराठे आएंगे लाखों से। तुम्हाला आज रात्री 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम आहे। नक्कीच 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम आहे। आज अल्टिमेटम संपतोय, काही हालचाली झालेल्या दिसत नाही। काय वाटतं तुम्हाला? आज शेवटची सभा 13 जुलै आज छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरात होणार आहे आणि जर आज शेवटचा अल्टिमेटम आहे सरकारचा, जर आज आरक्षणाचा काही ठोस निर्णय जर नाही झाला तर मनोज दादा जरांगे येथून एक वेगळी दिशा या आंदोलनाची ठरवणार आहेत। ते सरकारने ध्यानात घ्यावं व समाजाला आरक्षण आजच देण्यात यावं। नक्कीच आरक्षण देण्यात यावं असं म्हणताय। 288 जागांवर उमेदवार उभं करणार असं म्हणतायत जरांगे पाटील। आज या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे, काय निर्णय घेऊ शकतात? सर्व यामध्ये निश्चितच सरकारने जर आम्हाला अनुरूप भूमिका जर घेतली, या संदर्भात आमची सुद्धा सरकारला अनुरूप अशीच भूमिका असणार आहे। पण जर सरकारने दिलेल्या वचनाला किंवा दिलेल्या शब्दाला जर जागले नाही तर 288 आमदार निवडून नाही येण्याची, जरी आम्ही आमचे आमदार निवडून नाही आणू शकलो, पण पाडण्याची निश्चित भूमिका ही आमच्या समाजाची असणार आहे। कारण जो आम्हाला सहकार्य करेल त्यालाच आमचं सहकार्य असणार आहे आणि आजची 13 तारीख ही निर्णायक तारीख असणार आहे आणि हा फक्त पहिला टप्पा आहे। ही अजूनही तुम्हाला सरकारला आम्ही जरांगे पाटलांच्या माध्यमातून किंवा यांच्या माध्यमातून सरकारला चेतावणी आहे, हा फक्त पहिला टप्पा आहे। असे 4 टप्पे अजून होणार आहेत
म्हणजे 3 टप्पे अजून होणार आहेत. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणमध्ये सुद्धा, विदर्भामध्ये सुद्धा होणार आहेत. नक्कीच. आता जर का सरकारने पुन्हा जर का वेळ मागितला तरी दिलं पाहिजे का? वेळ जर तांत्रिक अडचणी असतील आणि त्या समजून घेण्यासारख्या असतील तर निश्चितपणे या गोष्टीचा विचार केला जाईल. पण अन्यथा जर सरकार वेळ काढूपणा जर करत असेल तर हा त्यांनी शेवटचा अंतिम इशारा समजावा आणि आजच्या सभेतूनच त्यांचा आमचा जो निर्णय होणार आहे तो आजच्या सभेतूनच होणार आहे. आणि बाकी 3 ज्या काही पुढचे टप्पे होणार आहेत निर्णायक, त्या निर्णायक टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त सरकारच्या विरोधी जाण्याची भूमिका आमची असणार आहे. सरकारच्या विरोधी भूमिका असेल. आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. सरकार काही हालचाली करताना दिसतंय का आणि काही निर्णय होऊ शकतो का? आज काय तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून लक्षात येतं की एखादी टीम हैदराबादला पाठवलेली आहे, कुठला तरी अभ्यास चालू आहे. अजूनही ते 2, 4, 5 वर्षापासून तेच चालू आहे. पण विधान परिषदेची निवडणूक असेल किंवा आज पंतप्रधान मुंबईमध्ये येणार असेल, त्याच्या तामझामीमध्ये आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यामध्ये सरकार अतिशय व्यस्त झालेलं आहे. त्यांना हा मराठ्यांचा आक्रोश मागील 8 ते 10 दिवसापासून मराठवाड्यात सुरू आहे, तो काही दिसत नाहीये. त्याचा निश्चितच फटका या सरकारला बसणार आहे. आणि आज जरांगे पाटील जी दिशा देतील, जी भूमिका ठरवतील त्याच्या सोबत काय भूमिका घेतली पाहिजे? आज जरांगे पाटलांनी काय भूमिका घेतली पाहिजे? काही टोकाचा निर्णय घेऊ शकतात का जरांगे पाटील? काय वाटतं? पाटील हे आमचं आता सर्वोच्च नेतृत्व आहे, त्यामुळे आम्ही पाटलाला कुठला निर्णय घ्यावा याच्यासाठी आम्ही आग्रही. कधी समाजाचे बांधव म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता सरकार सातत्याने वेळ काढूपणा करते, वेळ मागते, तर आता पुन्हा जर वेळ मागितला तर दिला पाहिजे. पाटील जे सांगतील ते धोरण आणि पाटील म्हणतील ते धोरण एकमेव अजेंड्याखाली आज सर्व महाराष्ट्रातील जगातील देशातील मराठा हा पाटलाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आणखी काय बांधव आहेत? काय वाटतं आजचा शेवटचा दिवस अल्टिमेटमचा काय निर्णय होऊ शकतो? मराठ्यांचा जो काही आरक्षणाचा वनवास आहे तो वनवास जरांगे पाटील आज या छत्रपती संभाजीनगर मधून ज्याने 2 लाख जी काही रॅली आहे, शांतता रॅली, तिच्यामुळं सरकारला आज आखरीचा पर्याय जो आज त्यांना आहे. आणि आज इथून जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो तमाम महाराष्ट्रातले सर्व मराठा जरांगे पाटलाचा आदेश पाळून या सरकारचा भूकंप आज इथून होणार म्हणजे होणार. जरांगे पाटलांनी आज काय भूमिका घेऊ शकतात? काय वाटतं? जरांगे पाटील आज ज्यांनी मराठ्यांची वाशीमध्ये जाऊन काशी केलेली ना, त्यांची पूर्ण काशी करण्याचा निर्णय आज जरांगे पाटील घेतील. नक्कीच काशी करण्याचा निर्णय घेतील असं म्हणतात. काय वाटतं? काय वाटतं? जरांगे पाटील जो निर्णय घेतील योग्य राहील आम्हाला. जरांगे पाटील म्हणताय की 288 उमेदवार उभे करणार. कोणते त्यातले जे उमेदवार आहेत ते प्रस्थापित असले पाहिजे का विस्थापित असले पाहिजे? हा लढा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि त्या ठिकाणी पाटील निर्णय घेतील तो गरजवंत मराठाच नक्कीच असला पाहिजे. त्याला समाजाची तळमळ आहे, असाच माणूस त्या ठिकाणी जरांगे पाटील देतील. पण कदाचित ती वेळ येऊ नये. नक्कीच. आणखी शेवटचा प्रश्न आहे. आणखी काही बांधव आहेत? 288 उमेदवार उभे करणार असं म्हणताय. 288 उमेदवार उभे करणार असं म्हणताय. मात्र ते उमेदवार प्रस्थापित असतील का विस्थापित असतील? आमच्या सोबत आपण वेळोवेळी बघितलं, आपण महाराष्ट्र टाइम्सचे प्रसिद्ध चॅनलचे आहात. तुम्ही बघितलं आमच्या सोबत मुस्लिम समाज, दलित समाज, बंजारा समाज, ओबीसी समाज आणि धनगर समाज 5 बलाढ्य जाती आमच्या सोबत आहे. आणि या जाती संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतात. या 5 बलाढ्य जाती मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे. मराठीत 80 ते 90% प्रत्येक गावात आहे. आणि धनगर समाज, मुस्लिम समाज हे पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देते. कारण मनोज जरांगे पाटील म्हणतात मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षणाचा मी प्रश्न मार्गी 288 मध्ये कोण कोण उमेदवार कसा असू शकतो? मनोज जरांगे पाटील ठरवतील ते धोरण. पण आम्हाला वाटतं की जर 288 लढायचं तर फक्त मराठी लढणार नाही, तर त्या ठिकाणी मुस्लिम बांधव, धनगर बांधव, ओबीसी बांधव जे आमच्या सोबत येतील मनोज जरांगे पाटील त्यांना नक्की न्याय देतील आणि प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांना 288 मध्ये सीट वाटतील. आणि आमचं 288 आमचं मनोज जरांगे पाटील आणि संपूर्ण या जाती या मिळून एक वेगळं सरकार आम्ही स्थापन करू. पण याच्यामध्ये आजी माजी खासदार आणि कुठल्याही पक्षाचे माणसं आमच्या सोबत राहणार नाही. सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याचे पोरं मनोज जरांगे पाटील घेतील अशी आम्ही आशा करतो. कारण यांनी आज काय करतात, यांना तिकीट नाही भेटलं की ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या आणतात आणि यांनी कुणीच काही केलेलं नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे आणि ते जे निर्णय घेतील आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि सर्व जाती धर्माच्या बांधवांना ते सोबत घेतील. आणखी काही बांधव आपल्या सोबत आहे. आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. सरकार काही हालचाली करताना दिसतंय का? आज काही निर्णय होऊ शकतो? विषय असा आहे, जो आमचा लढा आहे आरक्षणाचा तो आहे दादांच्या हातात. त्याचं नेतृत्व दादा करताय. त्यामुळे आरक्षणावर आम्ही कोणीच बोलत नाही. आरक्षणावर जी काही प्रतिक्रिया द्यायची ते आमचे संघर्ष सुद्धा आरक्षणावर देतील. पण अल्टिमेटम आज संपतोय, काय वाटतंय तुम्हाला? सरकार हालचाली करताय का? सरकारने हालचाल जर नाही केली तर मराठा एकत्र आल्यानंतर
काय करू शकतो हे आम्ही लोकसभेत दाखवून दिलेलं आहे. विधानसभा समोर आहे. सरकारने जर तात्काळ मागणी मान्य केली नाही तर विधानसभेला याचे परिणाम याच्यापेक्षाही लोकसभेपेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील. या संदर्भात मनोज जरांगे पाटील आज काही निर्णय घेऊ शकतात का? आता भाऊ सांगतील सविस्तर. तुम्हाला काय वाटतं घेऊ शकतात? कारण की आज अल्टिमेटम संपलं. 100% जर आज दिलं नाही तर भाऊ निर्णय काय तर निर्णय घेतील 100%. नक्कीच निर्णय घेतील असं म्हणतात. आणखी काही लोक आहेत आपल्यासोबत. तुम्ही कुठून आलाय आम्ही कन्नडून आलोय. आणि काय मागणी? आज अल्टिमेटम संपतोय. आज अल्टिमेटम संपतोय. आदरणीय जरांगे पाटलांनी आज शेवटची तारीख शासनाला दिलेली आहे. शासनाने त्वरित ज्या मागण्या आहे आमच्या त्या मागण्या पूर्णपणे मान्य करायला आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्या कराव्यात. नाहीतर याला विनाशकाली विपरीत बुद्धी असंही म्हणता येईल. कारण की मागची निवडणूक आहे याचा झटका शासनाला बसला आहे आणि यातून जर शासन काही धडा घेत नसेल तर याला विनाशकाली विपरीत बुद्धी असंच म्हणता येईल. दुसरं काहीच म्हणता येणार नाही. नक्कीच अल्टिमेटम संपतोय. काय वाटतं? अल्टिमेटम तर यांना मी एक सांगतोय की यांना लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं मराठ्यांनी काय आहे ते. परत ही वेळ येऊ द्या नाही त्यांना. माझी एकच आज अल्टिमेटम संपतोय. आजचा शेवटचा दिवस आहे. काय वाटतं आज काय होऊ शकतं? मनोज जरांगे पाटील काही मोठा निर्णय घेऊ शकतात? 100% घेऊ शकतात. आम्हाला आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहे. दादाचे निर्णय घेता आम्ही दादाच्या पाठीशी आहे. सरकारने जर का पुन्हा वेळ वाढवून मागितला तर दिला पाहिजे. वेळ कुठपर्यंत द्यायचा आहे? वेळ आता झाले ना त्याच्यामध्ये 40 वर्षापासून वेळच काढतोय आम्ही. आमच्या बलिदान आमचे एवढे केले की विचार बी करू शकत नाही आम्ही आरक्षणासाठी. त्यांना थोडी पण लाज वाटली पाहिजे. आज जर विचार केला तर तुम्ही एकाही व्यक्तीच्या भेटीला गेले ज्या व्यक्तीने बलिदान दिलेलं आहे त्या व्यक्तीचे एकाही भेटीला गेले नाही तुम्ही आज तुम्हाला त्या खुर्चीवर बसून आनंद वाटायला. पण उद्या ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस आम्ही दाखवून देणार काय आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणताय 288 उमेदवार देतील. त्यामध्ये जे 200 उमेदवार 88 उमेदवार असतील ते प्रस्थापित असतील का विस्थापित असू शकतात? याच्यामध्ये जे आहे ना ते मनोज दादाच निर्णय घेतील. आम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. दादाचे हा जो लढा आहे तो गरजवंतांचा लढा आहे म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जर का गरजवंतांना जर उभं केलं तर ते निवडून येऊ शकतात आणि त्यानंतर प्रश्न सुटू शकेल. 100% सुटू शकत. कारण की त्यावेळेस सत्ता आमच्या हातात असणार आहे. आजच्या डेटला जर बघितलं तर आज यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही यांना निवडून दिलं पण यांनी आमचं कोणतं आतापर्यंत मराठ्याचं हे केलेलं नाही. बरं केलेलं नाही. या सगळ्या मराठा बांधवांच्या भावना होत्या. हा गरजवंतांचा लढा आहे. त्यामुळे गरजवंत जर का या सत्ताधारी पक्षात जर आले सत्तेत जर आले तर या गरजवंतांचा प्रश्न सुटू शकेल असा विश्वास या बांधवांनी व्यक्त केलाय. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.